सोसायटीमध्ये बेकायदेशीर वराह पालन हटवावे यासाठी वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब ढावरे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक निकाळे साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब वाळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले होते की निवेदन देण्याचे कारण असे होते की आंबेडकर सोसायटीमध्ये त्या वराह पालनामुळे स्थानिक रहिवाशांना कारण ते लोकवस्तीमध्ये असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्याचा अत्यंत घाण त्रास त्यांना लोकांना सहन करावा लागत होता। त्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या। यासाठी ते लवकरात लवकर हटवावे यासाठी निवेदन दिले होते। त्यानंतर 24 तारखेला आम्ही प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता की येणाऱ्या 2 एप्रिल पर्यंत ते वराह पालन हटवावे, अन्यथा आम्ही 2 तारखेला खंडाळा तहसीलदार ऑफिस आणि खंडाळा पंचायत समिती या ठिकाणी हलगीनाथ आंदोलन करणार होतो। परंतु आज दिनांक 1/4/2025 रोजी आज पाडेगाव ग्रामपंचायतच्या आदरणीय ग्रामविकास अधिकारी तसेच पाडेगाव ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आमचे अण्णा तात्या यांनी मीटिंग घडवून आणली आणि मीटिंग घडवून आणल्यानंतर संबंधित जे वराह पालनाचे मालक आहेत त्यांना 20 दिवसाचा मुदत दिलेली आहे की येणाऱ्या 20 दिवसामध्ये त्यांना ते पाडेगाव आंबेडकर सोसायटी मधील वराह पालन हटवतो म्हणून असे त्यांना लेखी सुद्धा ग्रामपंचायतला दिले आहे। त्या अनुषंगाने आम्ही उद्याचे जे वीर योद्धा प्रतिष्ठान आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संयुक्त विद्यमाने आंदोलन करणार होतो हलगीनाथ ते तात्पुरते स्थगित करत आहोत। परंतु जर 20 तारखेपर्यंत त्यांना ते नाही हटवलं तर येणाऱ्या काळात त्याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करू असा या निमित्ताने इशारा देतो। तसेच उद्याचे आंदोलन हलगीनाथ आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत हे कळवतो। धन्यवाद।